प्रॉब्लेम सेट 37 स्टँडर्ड 5th सब्जेक्ट तर माहीतच आहे तुम्हाला मॅथ्स. राईट द फॉलोइंग इन डेसिमल फॉर्म अँड रीड देम. फर्स्ट क्वेश्चन आहे 9 1/10. 9 हा काय आहे? होल नंबर आहे. इथे होल नंबर 9 प्लसला प्लस करणार आहोत 1/10. नेक्स्ट कसं करणार आहे? 9 प्लस 9ला 9 होल नंबर घेणार आहे. पहिला आपण कन्वर्ट करणार आहे डेसिमल फॉर्ममध्ये. इथे 0 1 टाइम आहे तर आपण काय करणार आहे? 1 राईट साईडला लिहितो, डेसिमल पॉईंट देणार आहोत आणि 1 टाइम 0 तर 1 टाइम 0. आता मागे तुम्हाला सांगितलं आहे की ॲडिशन कशी करायची. प्रॉब्लेम सेट 36 जर पाहिला असेल तर तिथे तुम्हाला ॲडिशन ह्या दोन्हीमध्ये कशी करायची हे पाहिलं आहे. 9 हा 9 प्लस 0 9 आणि पॉईंटला पॉईंट 1ला 1 पॉईंट. आन्सर किती आलेला आहे? 9.1. हायलाईट करायचं नेहमी 9.1. रीड कसं करणार आहोत? 9.1. ओके. नेक्स्ट सेम ॲज इट इज आहे, फक्त इथं 10च्या ऐवजी आपल्याला 100 दिलेलं आहे. आता इथे पहा 9ला 9 प्लसला प्लस 1/100. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. 9 प्लसला 9 प्लस, आता इथं पहिला कन्वर्ट करायचं आहे डेसिमल फॉर्ममध्ये. 1ला 1 घेतला आहे आपण. इथे किती आहेत? 0 2 0 आहेत. आपण पॉईंटच्या पुढे नेहमी 1 0 देतो म्हणून 1 0 पॉईंटच्या पुढे राहतो हा 1 0. कुठे देणार आहोत? 1मध्ये, म्हणजे 0.01 हे डेसिमल फॉर्ममध्ये त्याचं कन्वर्ट झालेलं आहे. आता 9 प्लस 0 0.01. 9 प्लस 0 किती आलं? 9. पॉईंटला पॉईंट 0.01 आहे. 0ला 0 आणि 1ला 1, म्हणजे त्याचं कन्वर्टमध्ये कसं आलं? 9.01. रीड कसं करणार आहात तुम्ही? 9.01. ओके. थर्ड क्वेश्चन आहे 453/100. ओके. इथे कन्वर्ट कसं होणार आहे? 4 प्लस 53 डिनोमिनेटर्समध्ये 100. आता बघा इज इक्वल टू 4 प्लस, तर काय 53 होल नंबर इथे वरती होल नंबर नाही म्हणता येणार, पण 2 डिजिटमध्ये नंबर दिलेला आहे. तर इथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल की 0 आता कुठे देणार आहात. तर फर्स्टली तुम्ही 53 लिहून घ्यायचे. बघा हा 0 आणि हा 0मध्ये आपण इथे किती 2 टाइम 2 डिजिटमध्ये आपण कन्वर्ट केलं, म्हणजेच इथं त्यांनी डायरेक्टली आपल्याला 53 2 डिजिट दिलेला आहे. तर राहतो काय? फक्त लिहिण्याचं 0 राहतं, म्हणजे हे 2 डिजिट ऑलरेडी 53मध्ये कन्वर्ट होतात. आणि डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर 0 1 टाइम लागणार आहेत. 4 प्लस 0.53. आता याचं ॲडिशन 4 प्लस झालेलंच आहे. 4 पॉईंट करून घेऊया आपण. 4 पॉईंट 4 प्लस 0 4 होल नंबर आहे इथे आणि 0.53. राईट कसं करणार आहात तुम्ही? 4 पॉईंट, इथे जागा नाही आहे, हां 4.53. ओके. इथे आपल्याकडे
जागा आहे, तर इथेच आपण लाईन मारून समजून घेऊया. क्वेश्चन 4, 78/100. ओके. इथे पहा, इथे होल नंबर दिलेला नाही आहे, डायरेक्टली कन्वर्ट करायचं. इथे किती 2 झिरो आहेत, 2 झिरो म्हटलं की डायरेक्टली तुम्ही 78 इथं पण दिलेलं आहे, त्याच्यामुळे डेसिमल फॉर्म होणार आहे. 2 डिजिट इथे गेलेले आहेत 2 झिरोचे, आणि इथे फक्त ओनली 1 झिरो येणार आहे. याचं रीड कसं करायला आता, 0.78. फिफ्थ क्वेश्चन, 5/100. इथे डायरेक्टली करायचं आहे आपल्याला. इथे बघा 2 झिरो आहेत खरं, पण इथे डिजिट किती आहेत, 1 डिजिट आहे. अशा वेळेस काय करायचं, राईट साईडला 1 डिजिट करून घेणार आहेत. जेव्हा 2 डिजिट नसतील तेव्हा 1 डिजिट ऑलरेडी आपण वाढवून घेणार आहोत. 1 डिजिट झालं की पॉईंट, डेसिमल फॉर्म पॉईंट देणार आहोत. हे झालं 2 झिरोचे 2 डिजिट्स, आणि झिरोला झिरो करून घेणार. इथं रीड कसं करणार आहे, 0. आपलं हायलाईट करायचं विसरलेलं आहे, हायलाईट करून घ्या सर. 0.05. ओके. 6 क्वेश्चन, 5/10. डायरेक्टली करू शकता तुम्ही. 1 झिरो आहे तर काय करणार आहे, डिजिट पण 1च आहे, म्हणजे इथे झिरो जास्त ऑर्डर लिहायचं गरज नाही. 1 झिरोला 1 डिजिट. रीड करणार आहे 0.5. 7 नंबर आहे 2/10. इथे पण सेम ॲज इट इज 1 झिरो आहे इथे 10th म्हणजेच, आणि इथे वरता डिजिट 1 टाईमच आहे, म्हणजे 2च आहे फक्त. तर 2 लिहिणार आहे, डेसिमल पॉईंट देणार आहोत. 1 झिरोला 1 झिरो. 0.2 रीड करणार आहोत. 8/20/100. 20/100. आता बघा 2 डिजिट आहेत, 2 झिरो आहेत, आणि वरती पण 2 डिजिट आहेत, म्हणजे 2 डिजिट आहेत. तर अशा वेळेस काय करणार आहे, 2 डिजिट ऑलरेडी लिहून घेणार आहोत. 2 डिजिट आहेत तर इथे 0, 2 डिजिटचे 2 डिजिट होऊन जातात, त्यामुळे 0 1 टाईमच लागतो. 0.20. ओके. इतकेच क्वेश्चन आहेत, एकदा पाहून घेऊ शकता तुम्ही.